नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 6 जूनचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे। मंडळी इकडे हा विद्याधर आहे ना आनंदीला खूप त्रास देत असतो आणि तो आता चांगला इकडे पृथ्वीच्या तावडीत सापडला आहे। म्हणजे हा विद्याधरचा खरा चेहरा या आता पृथ्वीच्या समोर आलेला आहे आणि त्यानंतर पृथ्वीने जो काही त्या विद्याधरला धडा शिकवला ना जबरदस्त आणि त्यानंतर आनंदीने सुद्धा आता इकडे विद्याधरला चांगलं सुनावलेलं आहे की माझ्या मुलांच्या आणि माझ्या वाटेला जायचं नाही आहे आणि मी स्वतः मालक साहेबांमधली आणि माझ्या मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करणार आहे। त्याच्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये तुम्ही इंटरफेअर करायचं नाही, माझ्या कुटुंबाच्या मध्ये यायचं नाही आहे। आणि आनंदीने आता चांगलाच धडा शिकवला बरं या विद्याधरला। तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की विद्याधरने त्याची अंगठी आहे ना हातातली ती किचनमध्ये पडलेली असते जेव्हा तो कुकरचा ब्लास्ट करायला गेलेला असतो त्यावेळेला। आणि त्यावेळेला आता आठवतं की अरे बापरे आपली अंगठी आता किचनमध्येच राहिली आणि जर ती युगंधर दादाच्या हाताला लागली तर मग आपलं काही खरं नाही आहे। म्हणजे कुकरचा ब्लास्ट करण्यामागे आपलाच हात होता हे युगंधरला एका क्षणात समजून जाईल। आणि म्हणजे हा विद्याधर आता जेव्हा किचनमध्ये ती अंगठी शोधायला आलेला असतो ना त्याच वेळेला युगंधरसुद्धा त्याच्या मागावर आलेला आहे आणि विद्याधर आता तिथे लपून बसलाय आणि त्याच वेळेला त्याच्या फोनची रिंग वाजते आणि युगंधरला कळतं की इथं कोणीतरी आहे। तर मंडळी हा भाग आता खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे। विद्याधरची अंगठी ही आता विद्याधरला सापडते की युगंधरला सापडते आणि विद्याधरचं हे सत्य त्याने केलेलं हे कारस्थान युगंधरच्या समोर येतं की नाही हे सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया। तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजची नवीन अपडेट आणि व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी इकडे आता हा पृथ्वीवरून खाली आलेला असतो म्हणजे हॉलमध्ये येतो आणि तेवढ्यात त्याचं लक्ष समिताच्या फोटोकडे जातं। समिताचा फोटो बघून तो थोडा भावूक झालेला असतो आणि त्याला आता युगंधरने जी केलेली वटपौर्णिमा आठवायला सुरुवात होते आणि युगंधरने सगळ्यांसमोर त्याला सांगितलं की मी ही वटपौर्णिमेचं व्रत आनंदीसाठी केलं होतं आणि त्याला आता ते सगळं आठवायला लागतं आणि कुठेतरी ही गोष्ट त्याला खटकलेली सुद्धा आहे। भले काही असलं तरी युगंधरने आनंदीसाठी वटपौर्णिमा का करावी हा प्रश्न त्याच्या मनात आता कायम राहिलेला आहे आणि तो आता फोटोकडे बघून त्याला ती गोष्ट पटतच नाही, म्हणजे त्याला ती वाईट वाटत असते। म्हणजे एखादा मालक एखादी मोलकरीण जर घरात तिचा उपवास होत नसेल तर कुठला मालक हा असा उपवास करतो तिच्यासाठी। आता ही गोष्ट त्याला पटत नाही आहे पण तेवढ्यातच मागून आता ही आरती जी आहे ना ती आली आहे आणि आरती त्याच्यासमोर येते आणि कैरीसमोर करते आणि त्याला थँक्यूसुद्धा म्हणते। तो म्हणतो की हे काय आहे, हे कशाला? त्यावरती आता म्हणते की थँक्यू सो मच, म्हणजे आनंदीसाठी तू जे काही केलंस ना त्याच्यासाठी मी तुला थँक्यू म्हणायला आली आहे। तू इतकी आनंदीसाठी धावपळ केलीस, तिच्यासाठी औषधं आणलीस आणि त्याच्यामुळेच आज आनंदीला बरं वाटतं आहे, म्हणून मला तुझे आभार मानायचे होते आणि त्यासाठी हे तुला छोटंसं गिफ्ट द्यावं असं मला वाटलं। त्यावर तो म्हणतो की काय हा बावटपणा आहे, मी काय करू याचा मुरांबा घालू की लोणचं घालू? आरती म्हणते अरे असं काय बोलतोयस, मी तुला मनापासून थँक्यू म्हणायला आली आहे, आज तुझ्यामुळे आनंदीचा जीव वाचलाय आणि म्हणूनच तुला थँक्यू म्हणायला आली आहे आणि असं वाटलं की काहीतरी गिफ्ट द्यावं म्हणून ही कैरी घेऊन आले होते, पण तू असं उद्धटसारखं आणि उर्मटसारखं का बोलतोयस? जो आनंदीला म्हणतो हे शांत बसा, आधीच माझं तो युगंधर निंबाळकर जे काही बोलले ना त्याच्यामुळे डोकं फणफणत आहे आणि त्यात मध्ये मध्ये करू नकोस। आणि हो मी जे काही केलंय ना ते आबांसाठी केलंय, तुझं हे थँक्स मिळवण्यासाठी नाही किंवा तुझ्या बहिणीवर उपकार करण्यासाठी नाही केलंय, कळलं ना? असं म्हणून आता तो तिथून बाजूला निघून जातो। आरती तिच्याकडे बघतच बसते, म्हणते असं काय हा उपकारांची परतफेड म्हणून ह्याला काहीतरी द्यायला आले, थँक्यू म्हणायला आले, तर हा तर एकदम गर्विष्ठच आहे कुठचा, असं म्हणून आता तो सुद्धा तिथून निघून गेलाय आणि आरती पण निघून जाते। तर मंडळी इकडे आता असं दाखवलं की आनंदी आता झोपायला चालली आहे पण तिला काही झोप येत नाही आहे। म्हणजे पहिल्यांदा ती आज अशी मऊ मऊ गादीवर झोपलेली असते आणि तिचं असं झालं की तिला झोपच येत नाही आहे। ती सुनीताला म्हणते सुनीता ताई ऐका ना, मला ना ह्या गादीवर झोप येत नाही आहे हो, गादी खूपच मऊ मऊ आहे। सुनीता यावर म्हणते की असं काय म्हणताय, गादी आहे मऊच असणार आहे ना? आनंदी म्हणते हो तेच ना, गादी इतकी मऊ आहे की मला त्याच्यावरती झोपच येत नाही आहे। सुनीता ताई काय करू मी, मला इथे नाही झोपायचं आहे, एक काम करा मी खाली झोपते, तुम्ही मला एक काम करून देता का, खाली चटई टाकून देता का? सुनीता म्हणते अहो असं काय करताय, मालक साहेबांना कळलं तर मालक साहेब काय म्हणतील? आनंदी म्हणते की काही होत नाही आहे, मालक साहेबांना कुठे कळणार आहे? सुनीता म्हणते नाही आनंदी ताई, आनंदी म्हणते सुनीता ताई प्लीज मी झोपते ना खाली लादीवरती, अहो मला अशा मऊ मऊ गादीवरती झोपायची कधी सवयच नाही आहे, मी माझ्या घरीसुद्धा चटेवर झोपायचे आणि आता इथे लग्न झाल्यापासून सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना मी कुठे झोपते किचनमध्ये, आणि त्याच्यामुळे मला सवयच नाही आहे हो अशा गादीवर झोपायची आणि एवढ्या मऊ गादीवरती मला झोपसुद्धा येणार नाही आहे। सुनीताई प्लीज ऐका ना, मी खाली झोपते ना लादीवरती। सुनीता म्हणते अहो आनंदी ताई असं काय करताय,
मालक साहेबांना जर कळालं, मालक साहेब सकाळी आले आणि त्यांनी पाहिलं ना तुम्हाला असं खाली गादीवरती झोपताना, मला डायरेक्ट कामावरून काढून टाकतील होते. कशाला माझ्या गरीबाच्या पोटावर पाय आणताय तुम्ही? आनंदी म्हणते, अहो सुनीता ते नाही कळणार मालक साहेबांना. आणि तुम्ही पाहताय ना मी केव्हापासून झोपण्याचा प्रयत्न करते, मला ह्या गादीवर झोपच लागत नाहीये, काय करू मी तरी? आनंदी म्हणते, ऐका ना सुनीते, प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते हो मी तुम्हाला, मी झोपते ना खाली, नाही कळणार आहे मालक साहेबांना. पण आता सुनीता ऐकतच नाही आणि म्हणते की आनंदीताई प्लीज तुम्ही ऐका माझं, तुम्ही असं नका करू. मालक साहेबांना ही गोष्ट समजली ना, मला नाही, मला खूप ओरडणार आहेत ते. आता आनंदीचा नाईलाज असतो आणि सुनीता जबरदस्तीने आनंदीला आता तिथे बेडवर झोपवते. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की शिर्के आहेत ते युगंधरला फोन करतात आणि त्यांचं एक नवीन कापड तयार होऊन आलेलं असतं आणि त्याची डिझाईन त्याने आता युगंधरला पाठवायची असते. तर शिर्के म्हणत असतात की तुम्हाला मी डिझाईन पाठवते, ते डिझाईन एकदा बघून घ्या, म्हणजे मी माझी पुढची कामं करायला मोकळा होऊन जाईन. त्यावर आता युगंधर म्हणतो, बरं ठीक आहे. पण तो म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, माझा जो टॅब आहे ना त्याच्यावरती ते पाठवू नका डिझाईन, माझ्या मोबाईलवर पाठवा. शिर्के म्हणत, पण तुम्ही मोबाईलवर कसं बघणार, एवढं डिझाईन तुम्हाला कसं कळेल त्याच्यावरती? युगंधर म्हणतो, काय तो टॅब आहे ना बेडरूममध्ये आहे आणि आनंदी तिथे झोपली आहे आणि पुढचे 4-5 दिवस आनंदी तिथेच राहणार आहे, त्याच्यामुळे जे काही काम आहे ना ते तुम्ही मला मोबाईलवरच पाठवत जा. त्यावर शिर्के म्हणतात की बरं ठीक आहे, मी पाठवतो. पण मालक साहेब आजकाल तुम्ही आनंदीची खूप जास्तच काळजी घेताय ना. एवढं शिर्के म्हणतो आणि म्हणतो की बरं बरं ठीक आहे, राहू द्या, मी डिझाईन पाठवतो, तुम्ही एकदा बघून घ्या, पण तुम्हाला मोबाईलवर नीट बघायला जमणार आहे का? आता हे युगंधर म्हणतो, बरं ठीक आहे पाठव, मी बघतो काय ते. आता इकडे डिझाईन आलेली असते आणि युगंधर ती डिझाईन झूम झूम करून बघत असतो, पण त्याला मात्र ते व्यवस्थित दिसतच नाही आहे आणि त्यात त्याचा चष्मा पण नाही आहे. आता युगंधर म्हणतो की अरे बापरे, चष्मा कुठे राहिला, काही कळतच नाही बाबा हे काय आहे ते. आणि त्याला आठवतं की चष्मा आता आनंदीच्या रूममध्येच म्हणजे बेडरूममध्येच तो विसरून आलेला आहे. आणि त्यावर तो म्हणतो की चष्मा तर आतमध्ये राहिला आणि आनंदीसुद्धा आता झोपली असेल, उगाचच तिला डिस्टर्ब व्हायला नको. आणि युगंधर पुन्हा ते डिझाईन बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही मात्र त्यातलं दिसत नाही आहे. तो जोपर्यंत चष्मा लावत नाही ना तोपर्यंत मला काही कळणारच नाही आहे, चष्मा आणावाच लागणार आहे. तर मंडळी इकडे हा विद्याधर आता ड्रिंक करत बसलेला असतो आणि त्याने शिल्पाने आता जी त्याला काही धमकी दिली ना ती त्याला आठवत असते. म्हणजे तो मुलांना आता जाऊन सत्य सगळं सांगणार असतो की युगंधरचं आनंदीचं लग्न झालं आहे. पण तेवढ्यात जो कुकरचा झालेला ब्लास्ट आहे तो ह्या शिल्पाला चांगलंच माहिती आहे की तो पृथ्वीनेच विद्याधरनेच केला आहे. आणि ती आता म्हणते की जर तू हे सत्य मुलांना जाऊन सांगितलंस ना तर कुकरचा जो ब्लास्ट आहे तो तू घडून आणलास हे जाऊन युगंधरला मी सांगेन. आणि त्याच्यामुळे तो आता खूप दारू पित असतो आणि म्हणतो की ह्या आनंदीने माझं अख्खं आयुष्यच बरबाद करून ठेवलं आहे. जेव्हापासून घरात आली ना सगळेजण माझ्या विरोधात जायला लागले. ही ताई पहिली प्रत्येक गोष्ट माझी ऐकत होती, आता ती पण माझ्या विरोधात जायला लागली आहे. ह्या आनंदीला मी सोडणार नाही आहे. आणि आता तो हे सगळं विचार करत असतो ना त्यावेळेला त्याला एक गोष्ट आठवते की त्याच्या हातातली एक अंगठी गायब झाली आहे. आणि त्याला कळतं की ही अंगठी आता किचनमध्येच राहिली आहे, म्हणजे कुकरचं जेव्हा तो काम करत असतो तेव्हा त्याच्या हातून ती अंगठी खाली पडलेली असते आणि त्याला ती आठवते की बापरे, आता जर ही अंगठी जर दादाच्या हाती लागली तर मग माझं काही खरं नाही आहे. दादा एका क्षणात समजेल की तो कुकरचा जो ब्लास्ट झाला होता तो दुसरा कोणी नाही तर मी स्वतः केला आहे. आणि हा आता विद्याधर एवढा घाबरलेला असतो, म्हणतो की नाही, ही अंगठी दादाच्या हाती लागायच्या आधी मला ती अंगठी शोधून काढायलाच पाहिजे. जर कुठल्या नोकर लोकांच्या हाताला ही अंगठी लागली तर ते नेऊन दादाकडे नेऊन देतील. आजकाल या सगळ्यांनाच दादाचा आणि त्या आनंदीचा जास्त पुळका येतोय. आणि हा विद्याधर आता तिथून उठतो आणि धावतच किचनमध्ये चाललाय अंगठी शोधायला. तर म्हणजे एकदा आता असं दाखवलंय की आनंदी बेडवर पडलेली असते, सुनीता सुद्धा खाली झोपली आहे. पण आनंदीला मात्र आता काही झोप येत नाही आहे आणि ती सुनीता सारखं म्हणत असते की सुनीताताई ऐका ना, सुनीताताई. आणि सुनीता गाढ झोपलेली असते आणि आनंदीला काही झोपच येत नाही आणि ती सतत सुनीताला आवाज देते. आता सुनीता झोपलेली असल्यामुळे तिला आवाज जात नाही आणि आनंदी शेवटी आता उठून बसते आणि म्हणते की काय करू, मला इथे झोप लागतच नाही आहे. सुनीताताई पण ऐकत नाही आहे आणि पुन्हा आता ती सुनीताला उठवण्याचा प्रयत्न करते. सुनीताताई उठा ना, ऐका ना, मला झोप येत नाही आहे हो इथे. आणि तेवढं सुनीता उठते आणि म्हणते आनंदी असं काय करताय, झोपा ना हो तुम्ही, मालक साहेबांना समजलं तर ओरडतील ते मला, असं काय करताय, झोपा बरं. आणि हे त्यांचं दोघांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच युगंधर आता रूममध्ये आलेला असतो आणि युगंधरला असं वाटतं की ह्या दोघी जणी आत्ता गप्पा मारत बसलेल्या आहेत म्हणून. आणि तो आनंदीला म्हणतो की हे काय चाललंय तुमचं, अहो वाजले किती रात्रीचे आणि तुम्ही आराम करायचं सोडून कसल्या गप्पा चालल्यात तुमच्या एवढ्या रात्री, डॉक्टरांनी काय सांगितलं तुमच्या लक्षात नाही आलंय का? आणि आता तो सुनीताला म्हणतो की सुनीता तुला पण कळत नाही का, किती वाजले, आराम नाही करायचा आहे का, झोपा बरं तुम्ही सगळ्यांनी. आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की ऐका ना मालक साहेब, ते एक छोटा प्रॉब्लेम झाला आहे. युगंधर म्हणतो की काय झालं, काही दुखतंय का, काही त्रास होतोय का? त्यावर आनंदी म्हणते की नाही मालक साहेब, काही त्रास होत नाही आहे, पण मला इथे झोप नाही लागत आहे. अहो ही गादी आहे ना खूपच मऊ आहे आणि मला मऊ गादीवर झोपच येत नाही आहे. युगंधर म्हणतो की काय, गादी मऊ आहे, अहो पण मी गेस्ट रूममध्ये झोपतोय, ती गादीसुद्धा एवढीच मऊ आहे,
मग तिथे कशी काय झोप लागली तुम्हाला, लागत होती इतके दिवस, म्हणजे असं त्याला म्हणायचं होतं की आनंदी इतके दिवस झाले गेस्ट रूममध्ये झोपते, असं त्याचा अंदाज आहे. तेवढं सुनीता म्हणते की नाही मालक साहेब, आनंदी ताई गेस्ट रूममध्ये नाही झोपत, त्या तर किचन. आता सुनीता पुढे काहीतरी बोलणार, तेवढ्यात आनंदी लगेच थांबवते आणि म्हणते की नाही मालक साहेब, म्हणजे हो, गेस्ट रूममधली पण गादी मऊच आहे, पण ही गादी त्याच्यापेक्षा जास्तच मऊ आहे आणि मला इथे झोप नाही येते हो. आता युगंधर पण आनंदीचं काही ऐकत नाही आणि आनंदीला म्हणतो की तुम्हाला फक्त आराम करायचा आहे आणि येणार झोप, तुम्ही शांत डोळे बंद करा आणि झोपून जा. तो आता सुनीताला म्हणतो की सुनीता, एक काम कर, दिवसभर तुझी खूप दगदग झाली आहे, तू जाऊन दुसरीकडे झोपून जा, मी ते आनंदीसोबत थांबतो, तुझी पण उगाच झोपमोड होऊन जाईल. आणि सुनीता लगेच स्वतःचा जो अंथरूण असतो ते लगेच गोळा करते आणि बिचारी आता ती तिथून निघून जाते. युगंधर जातो, लाईट ऑफ करतो आणि आनंदीला म्हणतो की शांत डोळे बंद कर, तुला झोप लागेल. आणि तिथे जो सोफा आहे ना आपला, सॉरी चेअर असते, त्या चेअरवर येऊन आता युगंधर बसतो आणि त्याने आता त्याच्या मोबाईलमध्ये एक गाणं लावलं आहे, म्हणजे अंगाई लावली आहे. त्यावर आनंदी म्हणते की हा कसला आवाज आहे मालक साहेब. त्या युगंधर म्हणतो अंगाई गीत आहे, समिधानी गायलेलं. मुलं जेव्हा लहान होती तेव्हा झोपायची नाही ना, तेव्हा हे अंगाई गीत मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं, म्हणजे ह्या अंगाई गीताच्या आवाजाने मुलं पटकन झोपून जायची. आणि तेच अंगाई गीत आता युगंधरने इथे लावलं आहे. आणि मंडळी ती अंगाई इतकी सुंदर आहे ना, म्हणजे खूप छान दाखवली आहे. आणि आनंदीला आता सुद्धा समिधाचा जो आवाज आहे, तिने जी गायलेली अंगाई, तिला सुद्धा खूप आवडते आणि आनंदीसुद्धा आता इथे झोपून जाते. आणि युगंधर आता खूप भावूक झालेला असतो, त्याला त्याचे आणि समिधाचे जे काही पहिले क्षण आहेत, आठवणी आहेत, त्या आठवायला लागतात. आणि ती अंगाई ऐकता ऐकता त्याच्यासमोर आता समिधा आलेली असते आणि समिधाच त्याला अंगाई गाताना ती आठवत असते. असा तो सगळा एक ड्रामॅटिक सीन दाखवला आहे. आणि ही गोष्ट आहे ना खूप मोठी दाखवली आहे, म्हणजे पूर्ण अंगाई गीत गाताना दोघंसुद्धा झोपतात असं दाखवलं. ते खूप वेळ घालवला याच्यामध्ये. आणि फायनली ही अंगाई गाता गाता आता ही आनंदी इथे झोपून गेलेली आहे आणि तेवढ्यात युगंधरचा सुद्धा डोळा लागलेला असतो. आणि जशी ती अंगाई गीत संपतं तसं आता युगंधरला इकडे जाग येते आणि तो पाहतो तर आनंदी छान गाढ झोपलेली असते. युगंधर उठतो आणि त्याला आठवतं की त्याला जे डिझाईन पाठवले ते डिझाईन त्याला पाहायचं असतं. आणि तो म्हणतो की चष्मा ठेवला कुठे, आणि तो चष्मा आता इकडे तिकडे शोधत असतो. त्याला कुठे सापडत नाही आहे आणि शेवटी त्याला असं वाटतं की सोफ्यावरच तो कुठेतरी असणार आहे, जे कुशन ठेवलेले आहे त्याच्या मागे कुठेतरी असेल. आणि आता तो शोधायला जातो आणि शोधत असताच त्याची गळ्यातली जी चेन आहे ती आनंदीचं जे इयरिंग्स आहे त्या इयरिंग्समध्ये अडकून जाते. आता युगंधर खूप वेळ ती चेन सोडवण्याचा प्रयत्न करत असतोय, पण ती काही निघत नाही आहे. आणि तो जो भाग आहे ना पुन्हा आता असा छान रोमॅन्टिक असा दाखवला आहे. पण त्याने जसं प्रोमोमध्ये दाखवलं होतं ना, की म्हणजे आनंदीच्या कानात ती चेन अडकते आणि त्यानंतर तेवढा तिथे तो विद्याधर येतो, पृथ्वी येतो. पृथ्वी ते पाहतो आणि त्याचा झालेला गैरसमज, असं काही झालेलं नाही आहे. युगंधर हळूच तिच्या कानातली चेन सोडवतो आणि तो निघून त्याच्या गेस्ट रूममध्ये येतो. गेस्ट रूममध्ये आल्यावर त्याला कळतं की अरे इथे पाणी नाही आहे आणि आनंदीच्या रूममध्ये पण पाणी ठेवलेलं नाही आहे. आणि तो पटकन आता इकडे किचनमध्ये यायला निघालेला असतो. तर मंडळी, हा विद्याधर जो आहे त्याने आता त्याची अंगठी हरवली आणि त्याला आठवते ती किचनमध्येच कुठेतरी पडली आहे. आणि म्हणून तो किचनमध्ये धावत येतो आणि किचनमध्ये आता सगळीकडे गडबड गडबड शोधत असतो की अंगठी कुठे आहे. युगंधरच्या हाती लागायच्या आधी मला ती अंगठी शोधायलाच हवी, आणि म्हणून तो आता सगळीकडे अख्ख्या किचनमध्ये सगळीकडे शोधत असतो. आणि फायनली त्याला ती अंगठी आता सापडली आहे आणि म्हणतो की बरं झालं अंगठी सापडली, वाचलो, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. आता हा तो अंगठी त्याच्या हातामध्ये घालतच असतो, तेवढ्यात त्याला जिन्यावरून कोणाचा तरी येण्याचा आवाज येतो, चपलांचा. आणि त्याला आता कळतं की हा युगंधरचाच आवाज आहे, म्हणजे युगंधरच खाली येतोय. आणि तेवढ्यात हा आता विद्याधर घाबरलाय. खरं तर ह्या विद्याधरला आता घाबरून तिथे लपून बसायची काही गरज नव्हती. त्याला असं कळतं की आता हा युगंधर खाली येतोय आणि तो जातो ना किचनचा जो ओटा आहे ना, तो ओट्याच्या मागच्या बाजूला लपून बसतो. युगंधर इथं फ्रीजमधून पाणी काढून घेतो, तो पाणी पित असतो आणि हा विद्याधर तिथे लपूनच बसलाय. आणि आता युगंधर तिथून निघून जाणार, तेवढ्यातच ह्याच्या फोनची रिंग वाजते. आता युगंधरला असं होतं की किचनमध्ये कोणाचा फोनचा आवाज आहे, आणि म्हणून तो आता इकडे हळूच बघायला येत असतो. विद्याधर प्रचंड घाबरलाय बरं आता. त्याच्यातही चोरी पकडली जाते की काय असं त्याला वाटत असतं. जसं ओट्याच्या त्या बाजूने युगंधर येतो, म्हणजे एका बाजूने, तसा हा विद्याधर लपत लपत दुसऱ्या साईडला येतो. युगंधर पाहतो तर तिथे कोणीच नसतं. पण तो म्हणतो की फोनचा आवाज तर मला इथूनच आला, इथे कोणाचा फोन राहिलाय का, कोणी फोन विसरलाय का इथे, असं म्हणून तो आता पुन्हा तिथून इकडे तिकडे बघतो, पण त्याला कुठे काहीच दिसत नाही आहे. मग त्याला असं वाटतं की अरे बाहेरच कोणाचा तरी फोन वाजला असेल किंवा माझा फोन वाजला असेल, असं म्हणून आता तो तिथून बाहेर झालेला आहे. तसा हा आता विद्याधर उठतो आणि म्हणतो की बरं झालं गेला, थोडक्यात वाचलो मी, जर मला आता इथे दादाने बघितलं असतं तर माझं काही खरं नव्हतं. आता हा विद्याधर युगंधरच्या तावडीतून तर सापडलाय आता या वेळेला. पण मंडळी, इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलंय का हा
विद्याधर जो आहे तो आनंदीला आता पुन्हा त्रास देत असतो, तिला त्रास द्यायला आलेला असतो. तेवढ्यात आनंदी म्हणते की माझ्यापासून लांब राहायचं आणि ती आता विद्याधरवरती चिडलेली असते. आणि हा विद्याधर म्हणत असतो की आनंदी, तू आल्यापासून माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स वाढलेत. सगळे लोक मला सोडून तुझ्या पाठीपुढे करत चाललेत. तो आनंदीच्या आता पुन्हा जवळ जातो. आनंदी त्याला पुन्हा एकदा ढकलून देते आणि म्हणते की माझ्या जवळ यायचं नाहीये. तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की काय ना, तुझं आणि युगंधरचं जे नातं आहे ते अजूनपर्यंत मुलांना माहीत नाहीये. ज्या वेळेला हे नातं मुलांना कळेल ना, तेव्हा मुलं काय करतील तुला माहीत नाहीये. तेव्हा आनंदी खडसावून सांगते की तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलांच्यामध्ये यायचं नाहीये. माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये यायचा अजिबात प्रयत्न करायचा नाहीये. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. आणि हो, राहिला प्रश्न मालक साहेबांचा आणि मुलांचा, तर त्यांच्यामधला गैरसमज कसा दूर करायचा आणि त्या दोघांना कसं एकत्र आणायचं ते मी बघून घेईन. आणि मी तुम्हाला शब्द देते, येत्या काही दिवसातच मालक साहेबांना आणि मुलांना त्यांचा गैरसमज दूर करून मी मुलांच्या मनात त्यांच्या वडिलांबद्दल पुन्हा प्रेम आणि आदर निर्माण करणार. आता हे चॅलेंज आनंदीने आता इथे विद्याधरला केलेलं आहे. तर मंडळी, मालिकेचा आजचा भाग थोडासा छोटा होता. जसं मी म्हणाले की मध्ये त्याने एक थोडासा रोमॅन्टिक सीन दाखवला होता आणि गाणं अंगाई गीत पण दाखवलं. त्याच्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे, त्याच्यामुळे आजचा भाग थोडासा छोटा झाला आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग मालिकेचा कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे रोजचे नवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर